खरीप हंगाम 2026 तोंडावर आलाय. बहुचर्चित महाडीबीटी बियाणे अनुदान योजना सर्वाधिक चर्चा आहे. या वाढत्या लागवड खर्चावर उपाय म्हणून शासनाने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. खरीप हंगाम 2026 साठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन बियाणे अनुदान अर्ज प्रक्रियेला अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. सुरुवातीचा तो जो मोठा आर्थिक बोजा असतो ना, तो कमी करण्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. आता हा आकडा बघा, 100%. होय, अगदी बरोबर. प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर पात्र अर्जदारांना काही प्रकरणांमध्ये तब्बल 100% अनुदान मिळू शकतं. विचार करा, सुरुवातीच्या खर्चातून एवढी मोठी सूट मिळणं हा किती मोठा मानसिक आणि आर्थिक दिलासा असू शकतो. पण आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढं मोठं अनुदान मिळत असेल तर ते नेमक्या कोणत्या पिकांसाठी आहे? शासनाने यामध्ये कोणत्या पिकांना प्राधान्य दिलंय ते बघूया. या योजनेची आखणी अतिशय धोरणात्मक पद्धतीने केली गेली आहे. यात सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद आणि तूर यांसारख्या महत्त्वाच्या खरीप पिकांचा समावेश करण्यात आलाय. मगाशी आपण ज्या उच्च मूल्याच्या बाजाराबद्दल बोलत होतो त्यालाच थेट पाठबळ देण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. पण इथे एक छोटीशी अट आहे बरं का. ही अनुदानाची रक्कम सर्वांसाठी सरसकट 100% नाहीये. पिकाचा प्रकार आणि बियाणांची वर्गवारी कोणती आहे यावर आधारित ही टक्केवारी 50 ते 100% बदलते. त्यामुळे अर्ज करताना आपण कोणत्या गटात मोडतो हे तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण या योजनेतून मिळणारा हा आर्थिक दिलासा नक्की मिळवायचा कसा? त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते ते आता आपण पाहूया. नियम अगदी साधे आणि स्पष्ट आहेत, पण ते काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची नोंद स्वतःच्या नावावर असली पाहिजे. दुसरं, तुमचं महाडीबीटी पोर्टलवरचं खातं ॲक्टिव्ह किंवा सक्रिय असायला हवं. आणि तिसरं म्हणजे अद्ययावत आणि वैध असा 7/12 उतारा जवळ असणं अनिवार्य आहे. या 3 गोष्टींची पूर्तता असेल तरच पुढचा मार्ग मोकळा होतो. आणि कृषी विभागाचा हा एक इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका. वेळेत अर्ज करा, कारण अशा योजनांना एका हंगामासाठी ठराविक निधी आणि मर्यादा असते. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. लवकरात लवकर अर्ज सादर करणंच सर्वात शहाणपणाचं ठरेल. आत्ता आपण येतोय या संपूर्ण प्रक्रियेतल्या सर्वात महत्त्वाच्या आणि कधीकधी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या टप्प्यावर, तो म्हणजे आधार लिंकिंग. हा एक असा प्रशासकीय नियम आहे जो दुर्लक्षित करून चालणारच नाही. इथे आपण 2 अगदी वेगळ्या परिस्थितींची तुलना करून पाहणार आहोत. एकीकडे असं खातं आहे जे आधारशी लिंक नाही आणि दुसरीकडे असं खातं आहे जे सर्व डिजिटल अटी पूर्ण करतं. या एका छोट्याशा फरकामुळे अनुदानाच्या रकमेवर काय परिणाम होतो ते बघूया. समजा जर बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसेल तर काय होईल? थोडक्यात सांगायचं तर निव्वळ मनस्ताप. कारण यामुळे गंभीर तांत्रिक अडथळे येतात. केवळ प्रक्रियाच थांबत नाही तर प्रत्यक्ष अनुदान हातात पडायला प्रचंड म्हणजे अक्षरशः प्रचंड विलंब होऊ शकतो. या उलट जर आधार क्रमांक बँक खात्याशी आणि महाडीबीटी प्रोफाईलशी व्यवस्थित जोडलेला असेल तर सगळा मार्ग अगदी मोकळा. कोणतीही तांत्रिक अडचण न येता प्रक्रियेला गती मिळते आणि अनुदानाची रक्कम थेट विनाअडथळा खात्यात जमा होण्याची खात्री मिळते. हे अगदी सोपं आणि सरळ आहे. आता खरीपाच्या पूर्वतयारीची लगबग सगळीकडे सुरू झालीय. अशावेळी बाजारातील ही प्रचंड अस्थिरता आणि दुसरीकडे सुरुवातीलाच मिळणारं हे 100%पर्यंतचं भक्कम आर्थिक पाठबळ, या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर 2026च्या खरीप हंगामात एकूण उत्पादन आणि नफ्यामध्ये किती मोठा बदल घडून येईल हा खरोखरच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.